राष्ट्रीय युवक दिनानिमित्त समृद्धी कला मंचच्या वतीनं उद्योजक युवक सुहास आदमाने व युवती डॉक्टर रिचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी जाहीर केले। निवड समिती सदस्य गणेश पवार, संतोष शिरसट व अरविंद मोटे यांनी यांची निवड केली आहे। समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात सहभागी स्पर्धक असल्याने प्रचंड रस्सीखेच करंडक मिळवण्यासाठी होणार आहे। त्यामुळे सोलापुरातील श्रोत्यांना उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे। येथील समृद्धी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ अंतर्गत समृद्धी कला मंचच्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा समारोप प्रसंगी हे पुरस्कार देण्यात येणार आहे। मानपत्र, शाल, फेटा व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तसेच समृद्धी परिवारातील मयुरेश वाघमारे व भक्ती हुले या युवक व युवतीचा तसेच खेळाडूंचाही सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत समृद्धी कला मंच च्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा जिजाऊच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजन आणि त्याचबरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील युवक आणि युवतींना युवा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी श्री निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे दुपारी 1 ते संध्याकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे। सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समृद्धी कला मंचचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष हे या ठिकाणी काम पाहत आहेत। समृद्धी कला मंचच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून 47 युवकांनी आणि युवतींनी या ठिकाणी खुल्या स्पर्धा असल्या कारणामुळे अनेक युवक युवती या ठिकाणी चांगल्या दर्जाचं वक्तृत्व या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी होणार आहे। याचा लाभ सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचा लाभ घ्यावा असा आम्ही समृद्धी कला मंचच्या वतीने या ठिकाणी मी गणेश पवार, समृद्धी कला मंचचा सदस्य या नात्याने मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो। आणि उद्या दिला जाणारा युवा पुरस्कार जो आहे तो आपण या ठिकाणी श्री सुहास आदमाने हा युवक पुरस्कार या ठिकाणी आपण निवडला गेलेला आहे। आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील एक उमद्या नेतृत्वाची युवती जी डॉक्टर क्षेत्रामध्ये, जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तिने चांगलं मोलाचं शिक्षण घेऊन त्यांनी मोलाचं काम या ठिकाणी करत आहे, अशी रिचा गोडगे या युवतीला या ठिकाणी समृद्धी कला मंचच्या वतीने युवा पुरस्कार हा स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त आपण राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी आपण या दोन युवक युवतींना सोलापूर जिल्ह्यातील समृद्धी युवा पुरस्कार या नावाने आपण या वर्षीपासून आपण त्यांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे। सिद्धेश्वर मंदिराशेजारील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात याचे वितरण रविवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे। थोर साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन रविवारी केले आहे।